तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली का नाही ताई, तर सोडवणं लई अवघड आहे बघ. ताई सावध हो बघ. पारड का नाही तिच्या बाजूला झुकायला. आता त्यांचा संसार का नाही लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या आधीच तू काय तर कर बाई. कारण एकदा का जर का पाळणा हल्ला या घरात, तर तुला सुनबाईला हितनं हाकलणं लई कठीण जाईल बघ. मला असं वाटलंय का तुझ्या या बुद्धिबळातल्या खेळ्या का नाही पटावरच राहिल्या. खोली सजवाय तर सांगितले आम्ही, पण या येळी असा डाव टाकणार की रंगाचा बेरंग होणार. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? जोडवं निघालं. अहो एवढ्या गडबडीन कशाला चालला होता मग फास्टात 80 ने पडला असता म्हणजे तोंडावर. थांबा थांबा मी करतो थांबा. अहो थांबा थांबा थांबा, तुम्ही काय करताय? त्याला काय होती पायाला हात लावला करंट बसणार आहे. थांबा की. नाही नाही नाही, तुम्ही बाजूला व्हा, मी बघते. मीच करणार. थांबा जरा राहू दे थांबा. काय पाया पडायची गरज थांबा. अहो अधिपती ऐका माझं, तुम्ही नका करू. थांबा, थांबा जरा. तुम्ही थांबा. मला हा बघ मी गडबडीने थांबा थांबा म्हटलं म्हणता नाही असं झालं. मी करत होतो ना नीट. थांबा जर अहो आज मला असं वाटतंय मी खूपच उशीर केलाय माझं प्रेम व्यक्त करायला. नाहीतर हे क्षण माझ्या आयुष्यात कधीच आले असते. किती नशीबवान आहे मी, तुमच्यासारखा जोडीदार मला मिळालाय. तुमच्यामुळे मला प्रेमात पडणंही कळलं आणि सावरणंही कळलं. थँक्यू अधिपती, थँक्यू व्हेरी मच. काय हो झालं? थँक्यू. हा मंडळ आभारी आहे. काय ते काय करायलीस? अगं त्या ओंक्या आणि शिवानीनी एवढी समधी तयारी केली आहे, त्यांची खोली सजवली आहे. मग मला बी काहीतरी करायला पाहिजे ना. व अगं पर ज्यांच्यासाठी हे तयार करायलीस ते दोघं आहेत कुठं? का गेले बाहेरच्या बाहेर फिराय? आजी साहेब, धाकले सरकार आणि वहिनी साहेब आल्यात बरं का. मी आताच त्यांची गाडी बघितली. बघा, नाव घेतलं आणि हजर. 100 वर्ष आयुष्य बर का त्यासनी आणि त्यांच्या संसाराला बी. वय वय दुर्गे जरा लक्ष ठेव. हा मी आलेच. चल. चंचे लक्ष ठेव. चंचे मम्मी लाग कामाला टाक. यातला एक थेंब टाकला का नाही तर अर्ध्या अंगाला लकवा मारतोय. निकामी होती बाजू. 3-4 थेंब टाकले का नाही तर डायरेक्ट वर. अगं मम्मी वरच पाठवायचं नव. मग वरची समधी वाटली मग 1 थेंब काय आणि 2 थेंब काय गॅरंटी भेटेल. कसं आहे एकदा का ती समधी वर गेली का मग या घराच्या मालकीनी आपणच ना. वै गचनचे बराबर बोललीस तू. आता कसं शाण्यासारखं बोललीस. राबवायला मिळणारी सत्ता या सगळ्याचा मोह सुटत नाही तुझा.
हेच चुकतंय तुमचं, हेच तुम्हाला काही कळणार. आम्हाला सत्तेचा मोह नाही हो. आम्हाला भूक आहे नव ती प्रेमाची. ते प्रेम मिळत नाही म्हणून आमचा तिळपापड होतोय. बास कर की. हे प्रेम वगैरे शब्द तुझ्या तोंडी शोभत नाहीत माहिती. तू या घरावरचा विळखा सेल करणार नाहीस मला माहिती आहे. त्यामुळे वेळ आली तर मीच निघून जाईन घरातून. हा, म्हणजे तुम्ही घरातनं निघून जाणार वय. जावा जावा जावा, खुशाल जावा. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, एकदा का तुम्ही घर सोडून गेलात की परतीचे दरवाजे कायमचे बंद. आमचं एक जाऊ द्या हो, पण तुमचा लेकच तुम्हाला या घरात परत घेणार नाही. इतकी वर्ष आम्ही त्यांना आवरलंय, पण आता नाही. तुझं बोलून झालं असेल तर जा आता. तू ऐकलं नाहीस का? तुला कळलं नाही? जा. आम्ही ऐकलंय बी आणि आम्हासनी कळलंय बी, तरी बी आम्ही इथनं जाणार नाही.